नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी कडून कंबाईन ग्रुप सी ची 900 अधिक रिक्त जागेसाठी जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये कोणकोणती रिक्त पदे आहेत आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन श्रेणी आणि अभ्यासक्रम काय असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया. त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025. आता जर बघितलं तर बघा, एकूण 938 पदांच्या भरतीकरिता ही जी जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, यामध्ये जर बघितलं दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी, म्हणजेच की बघा या तारखेला जर बघितलं तुमची जी पूर्व परीक्षा आहे ते होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये पूर्व परीक्षेची डेट आहे यामध्ये सांगण्यात आलेली आहे. आता बघा, त्याच खाली बघा तुम्हाला संवर्ग, विभाग, वेतन श्रेणी आणि एकूण पदे किती आहे त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. सर्वात अगोदर जर बघितलं तर बघा, उद्योग निरीक्षक याकडे जर बघितलं तर बघा, या स्थिरानुसार तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. एकूण पदे बघा 9 रिक्त पदे यामध्ये दाखवल्या गेलेली आहेत. तांत्रिक सहाय्यकसाठी जर बघितलं तर एस10 नुसार तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. यामध्ये एकूण 4 पदे रिक्त आहेत. कर सहाय्यकसाठी जर बघितलं तर 73 रिक्त पदे आहेत. एस8 नुसार तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. आणि 4 नंबरला जर बघितलं लिपिक टंकलेखक एस6 नुसार तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. आणि 852 जर बघितलं रिक्त पदे आहेत. अशी एकूण पदे जर बघितली तर 938 रिक्त पदेसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणखी जर बघितलं तर बघा, आणखी 2 संवर्ग यामध्ये आहेत, जशी बघा दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क आणि AMV आहे. आता बघा, याच्यासाठी जर बघितलं तर एक पण जागा यामध्ये दाखवल्या गेलेली नाही आहे. आणि समोर चालून जर बघितलं तर याच्या दोन्ही पदांच्या जर जागा बघितल्या तर यामध्ये ऍड होऊ शकतील का याची पण माहिती मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओला जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा, यामध्ये यांनी सांगितलं गेलेलं आहे की 4 जानेवारी 2026 म्हणजेच की पुढच्या वर्षीला तुमची जी आहे या तारखेला पूर्व परीक्षा घेतल्या जाणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, गट ब म्हणजेच की एमपीएससी कंबाईन गट ब ची जी परीक्षा तारीख आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. 21 डिसेंबरला जर बघितलं तर पेपर राहणार आहे. आणि डिसेंबर नंतर जर बघितलं तर ग्रुप सी ची जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, म्हणजेच की जानेवारी महिन्यामध्ये तुमची एक्झाम राहणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं तर बघा, तुम्हाला कालावधी देण्यात आलेला आहे की अर्ज सादर करण्याचा कालावधी जर बघितला तर 7 ऑक्टोबर पासून ते 27 ऑक्टोबर पर्यंत तुमचा अर्जाचा कालावधी सुरू राहणार आहे. तुम्ही इथं बघू शकता. आणि परीक्षा शुल्क जे चलन आहे, म्हणजे तुम्हाला जे परीक्षा शुल्क फी भरावी लागणार आहे ते तुम्हाला 30 ऑक्टोबर जर बघितलं तर या तारखेपर्यंत भरावी लागणार आहे. आता बघा, पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहे. आता बघा, जे 2 पदे रिक्त आहेत, जशी की बघा राज्य उत्पादन शुल्क आणि AMVI, यामध्ये जर बघितलं तर रिक्त जागा नाही आहेत काही पण. आता त्यामध्ये ऍड होऊ शकतात का? तर बघा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे जेणेकरून मी तुम्हाला समजून सांगू शकेल. तर बघा, जो महत्त्वाचा पॉईंट आहे की पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व सेवेतील पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. बघा, यामध्ये क्लिअरली तर सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा पूर्व परीक्षेचा अंतिम निकाल लागण्या अगोदर जर बघितलं तर बघा, जेवढी काही रिक्त पदे आहेत, म्हणजेच की यासाठी जर रिक्त पदे काही असतील म्हणजेच की यामध्ये मागवण्यात येणार आहे. आणि रिक्त पदे जर असली तर नक्कीच यामध्ये ऍड करण्यात येतील, एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून ज्या कोणा विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की यासाठी अर्ज करावा तर नक्कीच तुम्ही अर्ज करा. कारण की बघा, रिक्त पदांची माहिती जर यामध्ये मिळाली तर नक्कीच ते जे पदे रिक्त आहेत ते यामध्ये ऍड केल्या जातील, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं तर जेवढे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण आजच्या व्हिडिओ मार्फत कव्हर करून घेऊया. आता बघा, यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला या PDF द्वारे सांगण्यात आलेली आहे. आणि ही जी संपूर्ण PDF आहे तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार. आणि टेलिग्रामला तुम्ही अजूनपर्यंत जॉईन झाले नसाल तर बघा, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता. आता बघा, तुम्हाला वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे. इथं बघा, पदाचे नाव आणि वेतन किती मिळणार आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. पात्रता जर बघितली तर बघा, भारतीय नागरिकत्व, किमान वयोमर्यादा जर बघितली तर बघा, इथे प्रत्येक पदानुसार तुम्हाला वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. आता बघा, उद्योग निरीक्षक उद्योग संचालनासाठी बघितली तर बघा 19 वर्ष ते 38 वर्षापर्यंत आणि मागासवर्गीयासाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे, म्हणजे की 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. आणि तांत्रिक सहाय्यकसाठी जर बघितलं 19 ते 38 वर्ष, कर सहाय्यकसाठी 18 ते 38 वर्ष आणि लिपिक टंकलेखकसाठी 19 ते 38 वर्ष, अशा प्रकारची जे वयोमर्यादा म्हणजे की एज लिमिटची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. आणि जेवढे काही मागासवर्गीय कॅटेगरी आहे त्यांना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन देण्यात येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, अर्हता यामध्ये काय देण्यात आलेली आहे ते आपण संपूर्ण जाणून घेऊया. आता बघा, सर्वात अगोदर बघितलं की उद्योग निरीक्षक म्हणजे की गट क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता,
उद्योग निरीक्षक गट क संवर्गाकरिता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे आहे. जसे की बघा, सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयाव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी. बघा, यामध्ये जर बघितलं तर उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता म्हणजे की बाकी जेवढे काही पद दाखवण्यात आलेले आहे त्यांना बघितलं तर बघा, फक्त तुम्हाला कोणत्याही शाखेतील विद्यापीठाची पदवी मागण्यात आलेली आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि उद्योग निरीक्षक या जर पदाकरिता जर बघितलं तर बघा, अभियांत्रिकीमधील पदवी म्हणजे की स्थापत्य अभियांत्रिकी किंवा बघा विज्ञान शाखेतील जर पदवी तुम्ही जर घेतलेली असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकाल. आणि जे कोणी विद्यार्थी पदवीच्या शेवटच्या वर्षासाठी असतील, बसलेले असतील, तर बघा ते या पूर्व परीक्षेसाठी पात्र असतील एवढं तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये क्लिअरली तर सांगण्यात आलेलं आहे. आता बघा, टंकलेखन अर्हतामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक संवर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत खालीलप्रमाणे टंकलेखन अर्हता असणे आवश्यक आहे. बघा, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखनसाठी जर बघितलं तर टंकलेखक लागणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मराठी टंकलेखक 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट लागणार आहे कर सहाय्यक या पदासाठी. आणि लिपिक टंकलेखकसाठी जर बघितलं तर बघा, मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा बघा यामध्ये किंवाचा उल्लेख केलेला गेलेला आहे, म्हणजे की बघा मराठी किंवा इंग्रजी या दोन्हीपैकी जर एक जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही लिपिक टंकलेखक या पदासाठी अर्ज करू शकता. आता बघा, इंग्रजी टंकलेखनाचा वेग जर बघितला किमान 40 शब्द प्रति मिनिट असायला हवा एवढं तुम्ही लक्षात घ्या. या दोन पदासाठी जर बघितलं तर लिपिक टंकलेखकची म्हणजे की चाचणी राहणार आहे तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं तर बघा, यामध्ये निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा, परीक्षेचे टप्पे कशा प्रकारे असणार आहे, तर बघा पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा अशा 2 परीक्षा ज्या आहेत तुम्हाला घेतल्या जाणार आहे. आता बघा, उद्योग निरीक्षक आणि संपूर्ण जे संवर्ग देण्यात आलेले आहे. आता पूर्व परीक्षा जर बघितली तर 100 गुणांची होणार आहे आणि संयुक्त मुख्य परीक्षेचे एकूण गुण जर बघितले 400 मार्काचे असणार आहे तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखन हे जे 2 संवर्ग देण्यात आलेले आहे याची टंकलेखन कौशल्य चाचणी पण होणार आहे तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली बघा, यामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे. जसे बघा, या ज्या भरतीसाठी जर बघितलं तर निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग या भरतीसाठी असणार आहे तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, यामध्ये आणखी एक महत्त्वाचा पॉईंट असं देण्यात आलेला आहे की जे काही कॅटेगरी आहे त्यांना सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे की बघा, लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना शासनाच्या धोरणानुसार टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट असल्यामुळे सदर प्रवर्गातून आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणी देण्याची आवश्यकता नाही. बघा, जेवढे काही कॅटेगरी मी तुम्हाला सांगितलेली आहे, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त या उमेदवारांना जर बघितलं सूट देण्यात आलेली आहे, म्हणजेच की यांना टंकलेखन कौशल्य चाचणी देण्याची आवश्यकता नाही आहे. यांच्याकडे जर प्रमाणपत्र पण नसेल तरी पण ते अर्ज करू शकतील एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणखी जर बघितलं तर बघा, यामध्ये विहित कागदपत्रे, प्रमाणपत्रे कोणकोणती अपलोड करायची याबद्दलची माहिती संपूर्ण देण्यात आलेली आहे. आता बघा, परीक्षा शुल्क किती लागणार आहे, तर बघा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी जर बघितलं आणि मुख्य परीक्षेसाठी जर बघितलं तर बघा यामध्ये दोन्ही याची परीक्षा शुल्क किती लागणार आहे यामध्ये देण्यात आलेली आहे. बघा, मागास वर्गासाठी जर बघितलं 394 आणि मागास वर्गासाठी 294 अशी जे परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. आणि ही जी परीक्षा शुल्क आहे ती नॉन रिफंडेबल म्हणजेच की ना परतावा असणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने दोन्ही याने तुम्ही जे आहे परीक्षा शुल्क भरू शकता. आता बघा, या भरतीसाठी जर बघितलं तर तुमची जी अर्जाची प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे, म्हणजे की 7 ऑक्टोबर पासून ते 27 ऑक्टोबर पर्यंत ही जी अर्जाची प्रक्रिया आहे ती सुरू राहणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं तर बघा, तुम्हाला इथं पदाचे नाव देण्यात आलेले आहे उद्योग निरीक्षक, जेणेकरून बघा तुम्ही इथं कॅटेगरी वाईज एकूण किती रिक्त जागा आहे तुम्ही इथं बघू शकता. आता बघा, उद्योग निरीक्षकसाठी जर बघितलं एकूण रिक्त पदे 9 आहेत. यामध्ये जर बघितलं तर बघा, अनुसूचित जातीकरिता 3 जागा, अनुसूचित जमातीकरिता 1 जागा, एकूण आरक्षित पदे 8 जागा, अराखीव पदे 1 जागा आणि जेवढ्या काही कॅटेगरी आहे तुम्हाला इथे देण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण पदासाठी जर बघितलं किती रिक्त जागा तुम्ही इथे बघू शकता. तांत्रिक सहाय्यक घटकासाठी जर बघितलं 4 जागा रिक्त आहेत. यामध्ये जर बघितलं तर फक्त अनुसूचित जमातीमध्ये आणि आर्थिक दुर्बल घटकमध्ये 1 जागा आणि राखीव पदासाठी 1 जागा अशा जर बघितलं तर बघा टोटल 4 जागा रिक्त आहेत. कर सहाय्यक पदासाठी जर बघितलं तर तुम्ही इथं बघू शकता पद संख्या अनुसूचित जातीकरिता 11 जागा, अनुसूचित जमातीमध्ये 19 जागा,
ई-माओ म्हणजेच की बघा ओबीसी मध्ये 18 जागा आणि आर्थिक दुर्बल घटक मध्ये 8 जागा. अशा प्रकारे जर बघितलं एकूण पदे जर बघितलं 73 रिक्त पदासाठी भरती केल्या जात आहे. आता लिपिक टंकलेखकसाठी जर बघितलं एकूण पदे 852 आहेत आणि यासाठी जर बघितलं सामान्य प्रशासन विभाग जे की टोटल तुम्हाला इथे दाखवण्यात आलेले आहे की कोणकोणते विभाग आहेत, त्यामध्ये किती रिक्त जागा आहेत संपूर्ण तुम्ही इथं बघून घेसाल. संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे. उद्योग निरीक्षक या पदाला सोडून जर बघितलं बाकी जेवढे काही पोस्ट तुम्हाला देण्यात आलेले आहे त्यासाठी जर बघितलं तर कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजेच की तुमची शैक्षणिक पात्रता असायला हवी जेणेकरून तुम्ही अर्ज करू शकाल. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण भरतीची अपडेट मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता बघा या भरतीबद्दलचे काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की बघा राज्य उत्पादन शुल्क आणि AMVI या पदासाठी जर बघितलं तर एक पण रिक्त जागा यामध्ये दाखवण्यात आलेली नाही आहे. आता जर बघितलं तर बघा पूर्व परीक्षेचा अंतिम निकाल येईपर्यंत जेवढे काही म्हणजेच की रिक्त पदांसाठी जे मागणी पत्र आहे ते पाठवण्यात येणार आहे आणि जेवढे काही रिक्त जागा यामध्ये जर आढळल्या तर नक्कीच यामध्ये ते ऍड केल्या जाणार आहे तुम्ही लक्षात घ्या. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांना यासाठी जर अप्लाय करायचं असेल त्यांनी नक्कीच यासाठी अप्लाय करून घ्यावं कारण की बघा नक्कीच समोर चालून जर बघितलं पूर्व परीक्षेचा निकाल येईपर्यंत यामध्ये काही पदांस म्हणजे हे जे 2 पद देण्यात आलेले आहे यामध्ये तुम्हाला रिक्त जागा जे आहेत ऍड करून देण्यात येणार आहे तुम्ही लक्षात घ्या. आणि जशी काही माहिती आपल्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम वरती अपडेट देणारच आहे म्हणून तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊन जा. आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नसेल त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तो विद्यार्थी या भरतीसाठी फॉर्म भरू शकेल. तर बघा तुम्हाला जर काही फॉर्म भरायला अडचण येत असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुम्हाला त्यामध्ये मदत करू शकेल. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.